नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न. मित्रांनो, हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, हा आपला भाग 19 क्रमांकाचा आहे. या अगोदर आपण 18 भाग याच यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. मागील सर्व भाग आपण पाहण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण मागील सर्व भाग पाहू शकता. सर्व भाग अतिशय महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी आपणास रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपली ग्रामसेवकची परीक्षा याच महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. मृदेला पिवळा रंग कोणत्या खनिजामुळे येतो? याचं बरोबर उत्तर आहे, मृदेला पिवळा रंग हा लिमोनाइट या घटकामुळे येतो किंवा या द्रवामुळे येतो. मित्रांनो, आपण जर विचारलं मृदेला लाल रंग हा कशामुळे येतो, तर मृदेला मित्रांनो लाल रंग हा हेमॅटाइटमुळे मृदेला लाल रंग येतो. हेमॅटाइट. मित्रांनो, आपण जर विचारलं मृदेला पांढरा रंग कोणत्या खनिजामुळे येतो, तर मित्रांनो मृदेला पांढरा रंग हा चुना किंवा सिलिकामुळे मृदेला पांढरा रंग येतो. मित्रांनो, आपण विचारलं जर मृदेला तांबडा रंग कशामुळे येतो, मित्रांनो ज्या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते तेव्हा मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. फुले स्वरूपा ही जात कोणत्या पिकाची जात आहे? याचं राईट उत्तर आहे शी, हळद या पिकाची फुले स्वरूपा ही जात आहे. मित्रांनो, हळदीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा हा हिंगोली आहे. हळदीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणजेच हिंगोली. मित्रांनो, हळदीला पिवळा रंग कशामुळे प्राप्त होतो असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर आहे कुरकुमीन. कुरकुमीन या द्रव्यामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. अल्पमुदतीचे कर्जाचा कालावधी किती असतो? याचं राईट उत्तर आहे 3 ते 15 महिने इतका कालावधी अल्प व मुदतीच्या कर्जाचा कालावधी असतो. मित्रांनो, आपण जर विचारलं मध्यम मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती आहे, तर मित्रांनो मध्यम मुदतीचा कर्जाचा कालावधी 1 ते 5 वर्ष आहे. 1 ते 5 वर्ष. चला मित्रांनो पाहूया आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. कोय नसलेल्या आंब्याच्या जातीचे नाव काय आहे किंवा काय आहे ते सांगा. मित्रांनो, कोय नसलेल्या आंब्याची जात म्हणजे सिंधू ही एकमेव जात आहे ज्या आंब्यामध्ये कोय नसते. मित्रांनो, जर आपणास विचारलं आपणास माहीत असलेल्या आंब्याच्या जाती सांगा, तर आपल्याकडे आंब्याच्या जाती आहेत नीलम, तोतापुरी, लंगडा, नागिन, निरंजन, केसर, पायरी, हापूस, दशेरी अशा काही आंब्याच्या महत्त्वाच्या जाती आहेत. मित्रांनो फळ किंवा पीक व त्याच्या जाती आपणास तोंडपाठच असणे गरजेचं आहे. यावरती IBPS TCS प्रश्न हमखास विचारते, म्हणून आपण पाठच ठेवायचं आहे. चला आपला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली? याचं राईट उत्तर आहे सन 1979 रोजी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. कापसाचे लागवड कोणत्या हंगामात होते? याचं राईट उत्तर आहे कापसाची हंगामाची लागवड ही खरीप हंगामात होते. मित्रांनो, कापसाच्या लागवडीसाठी काळी मृदा महत्त्वाची आहे किंवा काळ्या मृदेमध्ये कापसाचे उत्पादन चांगले येते. मित्रांनो, काळ्या मृदेलाच रेगुर मृदा असेही म्हणतात. मित्रांनो, काळी मृदा ही महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आढळते. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. पुसा प्लाल्गुनी हे कशाचे वाण आहे? मित्रांनो, पुसा प्लाल्गुनी हे चवळी या पिकाचे वाण आहे. मित्रांनो, चवळी या पिकासाठी हवामान उष्ण व कोरडे लागते. मित्रांनो, चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फुरद, नत्र व याचे प्रमाण जास्त असते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे जगातील पहिला देश कोणता आहे? याचं राईट उत्तर आहे आपला प्यारा देश मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जगातील पहिला देश आहे. मित्रांनो, मिरचीला लाल रंग कशामुळे मिरचीला लाल रंग किंवा मिरचीमध्ये तिखटपणा कशामुळे होतो,
मित्रांनो याचं उत्तर आहे कॅप्सेथिन या घटकामुळे मिरचीला तिखटपणा येतो. चला आपला पुढील प्रश्न, जर मित्रांनो लाल रंग किंवा तिखटपणा याच घटकामुळे येतो. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. सोयाबीन पिकांसाठी जमिनीचा सामू कितीपर्यंत असावा? याचं राईट उत्तर आहे सोयाबीन पिकांसाठी जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 पर्यंत असावा. मित्रांनो सोयाबीनला गरिबांचे मटण असे म्हटले जाते. मित्रांनो सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण 40 ते 42% सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण असते. तसेच तेलाचे प्रमाण 18% असते सोयाबीनमध्ये. मित्रांनो जर आपणास व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या व आपल्या मित्रांना आत्ता शेअर करून द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. महालवारी पद्धत कोणी सुरू केली? याचं राईट आन्सर आहे होल्ट मॅकेंजी यांनी महालवारी ही पद्धत सुरू केली. मित्रांनो महालवारी या पद्धतीची सुरुवात सन 1822 मध्ये झाली. मित्रांनो जर आपणास विचारलं रयतवारी पद्धतीची सुरुवात कधी झाली, तर मित्रांनो रयतवारी पद्धतीची सुरुवात 1820 मध्ये झाली. तसेच जमीनदारी पद्धत किंवा कायमधारा पद्धत याची सुरुवात कधी झाली विचारलं तर त्याची सुरुवात 1793 मध्ये झाली. कायमधारी पद्धतीची सुरुवात 1793, रयतवारी 1820 व 1822 महालवारी पद्धती होल्ट मॅकेंजी यांनी सुरू केली. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. लघु शेतकरी म्हणजे किती जमीन असलेला शेतकरी होय? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे लघु शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टर शेती आहे त्यांना लघु शेतकरी असे म्हणतात. मित्रांनो जर आपणास विचारलं सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांना किती जमीन असते, तर मित्रांनो सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमीन ही 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन ज्या शेतकऱ्याला आहे त्यांना सीमांत किंवा अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतात. मित्रांनो मध्यम लघु शेतकरी कोणाला म्हणतात असं विचारलं तर ज्यांना 2 ते 4 हेक्टर जमीन आहे, 2 ते 4 हेक्टर ज्यांना जमीन आहे त्यांना मध्यम व लघु शेतकरी असे म्हटले जाते. मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. चला पाहूया पुढील प्रश्न. शेती सुधारणा समिती 1951 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे जे.सी. कुमारप्पा यांच्या अध्यक्षतेखाली शेती सुधारणा समिती 1951 नेमली होती. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. मॅग्नेशियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता मॅग्नेशियम या मूलद्रव्याची संज्ञा ही Mg आहे. मित्रांनो आपण जर विचारलं मॅग्नीजची संज्ञा काय आहे तर Mn आहे. सोडियमची संज्ञा काय आहे तर सोडियमची संज्ञा Na आहे. क्लोरीनची संज्ञा विचारलं तर मित्रांनो Cl आहे. जर कॉपरची संज्ञा विचारली तर Co आहे. मित्रांनो सर्व मूलद्रव्याच्या आपल्या संज्ञा तोंडपाठच असणे गरजेचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. द्राक्षांमध्ये फळकुजव्या रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? याचं उत्तर आपण पाहू शकता द्राक्षामध्ये फळकुजव्या हा रोग सल्फर याच्या कमतरतेमुळे द्राक्षामध्ये फळकुजव्या हा रोग होतो. चला आपला पाहूया पुढील प्रश्न. गव्हावर तांबेरा हा रोग कशामुळे होतो? मित्रांनो गव्हावर तांबेरा हा रोग बुरशीमुळे होतो. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. कोकोस नुसिफेरा हे शास्त्रीय नाव कशाचे आहे? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता कोकोस नुसिफेरा हे शास्त्रीय नाव नारळ या पिकाचे आहे. नारळ या पिकाचे नाव कोकोस नुसिफेरा असे आहे. मित्रांनो नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. मित्रांनो नारळाचे क्षेत्र व उत्पादनात भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. 3ऱ्या क्रमांकाचा भारत देश आहे. मित्रांनो नारळाची अभिवृद्धी ही बियांद्वारे केली जाते. म्हणजे नारळ कशा प्रकारे लावले जातात मित्रांनो नारळ हे बियांनी लावले जातात. चला आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. नाबार्डची स्थापना कधी केली किंवा केव्हा केली? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता नाबार्डची स्थापना 2 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना करण्यात आली. मित्रांनो नाबार्डचे हेडक्वार्टर हे मुंबईला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे नाबार्डचे हेडक्वार्टर आहे. मित्रांनो, नाबार्डचा फुल फॉर्म जर विचारला तर फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. मी फुल फॉर्म पुन्हा बोलतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असा नाबार्डचा फुल फॉर्म होतो व नाबार्डची स्थापना 1982ला झाली. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. ऊसावर केवडा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? याचं राईट उत्तर आहे लोहाच्या कमतरतेमुळे ऊसावर केवडा हा रोग येतो. मित्रांनो, ऊस उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? मित्रांनो, आपणास माहीत असेल ही महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. मित्रांनो, 34वी जिल्हा परिषद ही पालघर जिल्हा परिषद आहे. मित्रांनो, 33वी जिल्हा परिषद कोणती आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. 33वी जिल्हा परिषद कोणती आहे? चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 20. पिवळी क्रांती ही कशाच्या संबंधित क्रांती आहे? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. मित्रांनो, पिवळी क्रांती ही तेलबियांच्या उत्पादनात वाढ या संबंधात ही क्रांती आहे, पिवळी क्रांती. मित्रांनो, जर आपल्याला विचारलं चंदेरी क्रांती कशा संदर्भात आहे? मित्रांनो, चंदेरी क्रांती ही अंड्याबाबत क्रांती आहे. चंदेरी क्रांती अंड्याबाबत. तसेच रजत क्रांतीसुद्धा अंड्याबाबत क्रांती आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 21. UNEPचा फुल फॉर्म काय आहे? याचं आपण उत्तर पाहू शकता. UNEPचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन फॉर एन्व्हायरमेंट प्रोग्राम. हा UNEPचा फुल फॉर्म होतो. मित्रांनो, UNEP म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असं आहे. मित्रांनो, UNEPची स्थापना सन 1972 मध्ये करण्यात आली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया आपला शेवटचा प्रश्न, या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. जमिनीचा सामू 7 असल्यास ही मृदा कशा प्रकारची आहे असे समजावे? याचं उत्तर आहे मित्रांनो, जमिनीचा सामू जर 7 असेल तर जमीन आपली उदासीन आहे असे समजावे. मित्रांनो, जर आपला प्रश्न आला तर जमिनीचा सामू 7 पेक्षा जास्त असेल तर जमीन कशी समजावी? मित्रांनो, जमिनीचा सामू जर 7 पेक्षा जास्त असेल तर आपली जमीन ही क्षारीय आहे असे समजावे. तर मित्रांनो, जमिनीचा सामू 7 पेक्षा जर कमी असेल तर आपली जमीन ही आम्लधर्मीय आहे असे समजावे. जर 7 पेक्षा कमी असेल आम्लधर्मीय, 7 पेक्षा जास्त असेल तर क्षारीय. मित्रांनो, फक्त जर 7 असेल तर आपली जमीन ही उदासीन आहे असे समजावे. मित्रांनो, सामू म्हणजेच pH मान. मित्रांनो, pH मानचा लॉंग फॉर्म आहे पॉवर ऑफ हायड्रोजन. मित्रांनो, pH मान 0 ते 14 मध्ये काउंट केलं जातं. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.